त्या दिवशी वारा वेड्यासारखा सुटला होता. आकाश काळं झालं होतं आणि माझ्या मनात वादळ उठलं होतं. मी फक्त धावत होते. कुठे काय याचं भानच नव्हतं. मी तरुण देखणी, पण आतून पूर्णपणे तुटलेली. आयुष्याचा सगळा अर्थ हरवला होता. मी डोंगराच्या टोकावर पोहोचले. खाली दरी खोल अंधारासारखी पसरली होती. फक्त एक पाऊल टाकायचं आणि सगळं संपणार होतं. त्या क्षणी माझ्या डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त वेदना होत्या आणि मृत्यूशी शांतता. मी पाऊल पुढे टाकलं आणि तेवढ्यात मागून जोरदार हात माझा हात पकडून मला मागे ओढून घेतो. मी धडपडत वळून पाहिलं तर तो एक तरुण होता. दिसायला सुदृढ, सावळ्या रंगाचा, सशक्त देहाचा तरुण. त्याच्या हातांचा स्पर्श जणू मृत्यूतून परत आणणारा होता. काही क्षण आम्ही दोघं एकमेकांकडे पाहत राहिलो. आजूबाजूला कोणीच नव्हतं, फक्त मी, तो आणि शांतता. आणि पुढे असं काही घडलं तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अंजली आहे. मी 28 वर्षांची आहे. आयुष्यात एक वेळ अशी आली होती की मी पूर्णपणे तुटून गेले होते, एकटी पडले होते आणि मला असं वाटू लागलं होतं की आता जगण्यात काहीच उरलं नाही. मनात सतत एकच विचार फिरत होता, आता सगळं संपून टाकावं. डोळ्यात अश्रू, मनात वेदना आणि शरीरात शक्ती नव्हती. तरीही मी इकडून तिकडे भटकत धावत होते, जणू काही स्वतःपासूनच पळत होते. एका डोंगराच्या दिशेने, दरीच्या दिशेने चालत गेले. त्या क्षणी मला वाटलं, हेच शेवटचं पाऊल, आता या जगाचा निरोप. मी जवळजवळ त्या दरीजवळ पोहोचले होते. वारा केसांमधून वाहत होता. खाली खोल खोल अंधार पसरला होता आणि मी स्वतःला झोकून देण्यासाठी पाऊल पुढे टाकलं. तेवढ्यात कोणीतरी मागून माझा हात घट्ट पकडला आणि जोरात मागे खेचलं. मी धडपडत वळून पाहिलं तर तो एक तरुण होता. दिसायला सुदृढ, सावळ्या रंगाचा, सशक्त देहाचा. वयाने साधारण 28-29 वर्षांचा असावा. हातात काठी, कमरेला चाबूक आणि बहुतेक काही मेंढ्या चरायला दिसत होत्या. तो मेंढपाळ होता. त्याचं नाव संदेश होतं. मी स्वतःला त्या दरीकडे ओढून नेण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याच्या ताकदीसमोर माझं काही चाललं नाही. त्याने मला घट्ट धरलं आणि काही अंतरावर ओढत नेलं. एका झाडाखाली बसवलं. माझे दोन्ही हात त्याने पकडले होते, पण मी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मी रडत म्हणाले, मला सोडा, मला जगायचं नाही, मला मरायचं आहे. ते ऐकून त्याने मला जोरात 2 कानशिला लगावल्या. त्या धक्क्याने मी थोडी भानावर आले. माझा श्वास जोरात चालू होता. मी फक्त कुंदकी देत होते. तो शांत आवाजात म्हणाला, रडू नकोस, काय झालं आहे ते सांग. मी तुला काहीच करणार नाही, पण असं पाऊल उचलणं चुकीचं आहे. त्याचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यातले अश्रू अधिक वाहू लागले. मी हळू आवाजात सांगितलं, माझं नाव अंजली आहे. मी खूप दुरून आली आहे. मी गर्भवती आहे. मला 9वा महिना चालू आहे. हे बोलताना माझा आवाज थरथरत होता. माझं एका तरुणावर प्रेम होतं. आमच्या गावात तो माझ्या शेजारी राहायचा. त्यानं मला प्रेमाचं नाटक केलं आणि त्या नाटकात मी मनानं आणि शरीरानं अडकले. आम्ही दोघं घरातून पळून शहरात आलो. प्रेमाच्या नादात मी आईवडिलांचा, समाजाचा विचार केला नाही. काही दिवस सगळं सुरळीत चाललं. आमचं प्रेम फुलत होतं. मी त्याच्याशी लग्नाचं स्वप्न पाहत होते. पण एके दिवशी मला कळालं की मी गर्भवती आहे. ही गोष्ट मी त्याला सांगितली तेव्हा तो हादरला, घाबरला आणि नंतर त्याचं वर्तनच बदललं. त्यानं माझा वापर केला आणि जेव्हा माझी डिलिव्हरीची वेळ जवळ आली तेव्हा त्यानं माझ्याशी भांडण करून मला एकटीला सोडून दिलं. मी रडत म्हणाले, आता मी कुठे जाऊ? माझ्या आईवडिलांकडे परत जाऊ शकत नाही. त्यांनी मला कधीच माफ करणार नाही. त्या मुलाने मला सोडलं आहे. माझ्या पोटातलं बाळ वाढत आहे आणि माझं आयुष्य संपत चाललं आहे. हे ऐकून संदेश शांत झाला. त्याने डोक्याला हात लावला आणि काही क्षण गप्प राहिला. त्याच्या डोळ्यात विचार आणि चेहऱ्यावर दया दिसत होती. मग हळू आवाजात म्हणाला, चल, तू माझ्या घरी चल. आपण पुढचं काय करायचं ते पाहू. माझ्या आईशी बोलूया. त्यानं आपल्या मेंढ्या गोळा केल्या आणि माझा हात सोडला नाही. कदाचित त्याला भीती होती की मी पुन्हा काही चुकीचं करेन. थोड्या अंतरावर त्याचं घर होतं, छोटंसं पण स्वच्छ झोपडं. आजूबाजूला शेळ्या मेंढ्या चरायला फिरत होत्या. त्यानं शेळ्या मेंढ्या गोठ्यात घातल्या आणि दरवाजा बंद केला. त्याच्या आईला बाहेर शेळ्यांचा आवाज ऐकून आली. आश्चर्य वाटलं. संदेश, आज एवढ्या लवकर घरी आलास? ती म्हणाली. तेवढ्यात तिची नजर माझ्याकडे गेली. माझ्या फाटलेल्या कपड्यांकडे, रडलेल्या चेहऱ्याकडे आणि वाढलेल्या पोटाकडे पाहून ती धचकली. हे काय आहे संदेश? ही तरुणी कोण आहे? ती विचारू लागली. संदेश शांतपणे म्हणाला, आई, आधी हिला घरात घे, मी सगळं सांगतो. त्याच्या आईनं काही क्षण माझ्याकडे पाहिलं आणि मग मला आत बोलावलं. या बाई, आत या, ती म्हणाली. मी खाटेवर बसले. माझे डोळे रडून लाल झाले होते.
अंगावर धुळीचा थर होता आणि मनात एकच विचार फिरत होता, आता पुढे काय होणार? संदेशनं मला घरी आणल्यानंतर त्यानं सगळं घडलेलं आपल्या आईला सांगितलं. त्याच्या आईनं शांतपणे सगळं ऐकलं. तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, बाळा, असं करायला नको होतं. आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला. आपलं आयुष्य घडवण्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले असतील याचा विचार करायला हवा होता. त्या तरुणानं तुला प्रेमाचं स्वप्न दाखवलं आणि शेवटी फसवलं. पण त्याच्या चुकीसाठी तू स्वतःलाच संपवायचं ठरवलंस, हे बरोबर नाही. आपण सगळेच माणसं आहोत, चुका होतात, पण त्यातून जगण्याची हिंमत ठेवायची असते. तिच्या शब्दांनी माझं रडणं आणखी वाढलं. माझं मन तुटत होतं. तेवढ्यात संदेशची आई उठली. तिने पाण्याचा तांब्या घेतला, माझ्याजवळ आली, माझ्या हातात दिला. मी थरथरत ते पाणी प्याले. ती माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, रडू नको ग, सगळं ठीक होईल. तू आता आमच्याच घरी राहा. आम्ही तुझी काळजी घेऊ. त्या क्षणी मला आईच्या हाताचा तो स्पर्श आयुष्यभर विसरता येणार नव्हता. मी होकारार्थी मान हलवली. मी तिथेच राहू लागले. पोट मोठं असल्यामुळे मी जितकं शक्य होतं तितकंच काम करायचे. भांडी घासणं, झाडू मारणं, पोछा करणं, स्वयंपाकात मदत करणं. घर साधं पण शांत आणि प्रेमानं भरलेलं होतं. संदेशच्या वडिलांचं त्याच्या लहानपणीच निधन झालं होतं, म्हणून घराची जबाबदारी त्याच्या आईवर आणि त्याच्यावरच होती. संदेश मनानं खूप चांगला होता. त्याच्या डोळ्यात नेहमीच करुणा दिसत असे. हळूहळू माझ्या आयुष्यातले काळे ढग दूर जाऊ लागले. काही दिवसांनी माझ्या प्रसूतीचा दिवस आला. ती रात्र अत्यंत भयानक होती. रात्रीचे 10 वाजले होते. पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. मी ओरडू लागले. संदेश जागा झाला. त्याची आईही धावून आली. त्यांनी मला धरून बसवलं आणि संदेश जवळच्याच एका गावातील एका वृद्ध आजींना बोलावून आणायला गेला. त्या आजींनीच माझी डिलिव्हरी केली आणि मी एका सुंदर गोंडस मुलीला जन्म दिला. ती क्षणभर माझ्या छातीजवळ आली तेव्हा माझं संपूर्ण आयुष्य बदललं. मी त्या बाळाकडे पाहत रडत होते, आनंदाने, वेदनांनी आणि कृतज्ञतेने. काही दिवसांनी सगळं सुरळीत झालं. बाळ वाढू लागलं आणि माझ्या आयुष्यात एक नवा उजेड पण आला. संदेश माझ्याकडे पूर्वीपेक्षा अधिक प्रेमळ नजरेनं पाहू लागला. त्याच्या आईलाही माझं बाळ खूप आवडायचं. ती बाळाला मिठीत घेऊन झोपवायची. माझं मन तृप्त होतं. मी विचार करत होते, ही लोकं माझी नव्हेत तरी माझ्यापेक्षा जास्त आपली आहेत. पण त्यांनी दिलं. ज्याच्यावर मी जीव लावला त्यानं तर मला या अवस्थेत सोडलं. पण हे अनोळखी लोकं माझं आयुष्य पुन्हा नव्यानं घडवत होते. संदेश दिवसभर शेळ्या आणि मेंढ्या राखायला जायचा आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर माझ्या मुलीला उचलून घेत असे. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत असायचा आणि माझ्या नजरेला नजर देत म्हणायचा, ही तर अगदी तुझ्यासारखी आहे. त्या क्षणी माझ्या मनात हलकीशी भावनांची लहर उठायची. मला आता या घरात स्वतःची ओळख सापडत होती. माझ्या आणि संदेशच्या नात्याचा रंग हळूहळू बदलू लागला. आता माझी डिलिव्हरी होऊन 3 महिने झाले होते. बाळ निरोगी वाढत होतं. मीही घरकामात व्यस्त होते. सकाळी संदेशच्या आईला स्वयंपाकात मदत करायची आणि दुपारी बाळाला झोपवल्यावर संदेशबरोबर शेळ्या मेंढ्या राखायला जायचे. आम्ही डबा, पाण्याची बाटली आणि 2 काठ्या घेऊन निघायचो. तो आपल्या खांद्यावर काठी ठेवायचा, मी माझ्या खांद्यावर. दिवसभर दोघंही एकमेकांच्या जवळ राहायचो. कधीकधी जेवताना एकमेकांच्या खूप जवळ बसायचो आणि नजरेतून हसणं बोलणं सुरू व्हायचं. संदेश माझ्याशी खूप गप्पा मारायचा, मला हसवायचा, माझं दुःख विसरवायचा. हळूहळू मला जाणवू लागलं की तो केवळ माझी काळजी घेत नाही तर माझं आयुष्य नव्याने उजळवतो आहे. तो माझा आधार झाला होता. त्या उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही रोज शेळ्या मेंढ्या घेऊन शेतात जायचो. एके दुपारी खूप ऊन होतं. आम्ही दोघं आंब्याच्या झाडाखाली सावलीत बसलो. झाडाला कैऱ्या लागल्या होत्या. वारा हलका सुटला होता आणि माझं मन पहिल्यांदा अनेक दिवसांनी शांत झालं. त्या क्षणी मला वाटलं, कदाचित देवाने मला पुन्हा जगण्यासाठी संदेशला पाठवला आहे. मी आंब्याच्या झाडाखाली बसले होते आणि झाडावर लागलेल्या कैऱ्यांकडे पाहत होते. त्या कैऱ्या सूर्यप्रकाशात चमकत होत्या, वाऱ्याने हलकेच डोलत होत्या. माझ्या डोळ्यात बालसुलभ आनंद चमकला आणि ते संदेशच्या लक्षात आलं. तो हसत म्हणाला, जेवणाबरोबर कैऱ्या असतील तर किती छान लागतात ना. माझ्या तोंडाला पाणी सुटलं होतं. ते पाहून संदेश उठला, 2-3 दगड घेतले आणि झाडावर मारा केला. काही कैऱ्या खाली पडल्या. मी पळत जाऊन त्या उचलल्या, स्वच्छ पाण्याने धुतल्या आणि खात बसले. त्या कैऱ्यांचा आंबट गोड स्वाद माझ्या ओठांवर हसू आणत होता. संदेश माझ्याकडे एका प्रेमळ नजरेने पाहत होता आणि त्या क्षणी आमच्यात एक अव्यक्त भावना हळूच उमटली. मीही त्याच्याकडे पाहून हसले. जेवण संपलं आणि आम्ही दोघंही शेजारच्या पिंपळाच्या झाडाखाली येऊन बसलो.
दुपारची प्रसन्न वेळ होती. दूरवर उतारावर एखादा टिंब दिसेल इतक्या लांब शेळ्या मेंढ्यांचा कळप विखुरलेला दिसत होता. पांढऱ्या ढगांचे तुकडे निळ्या आभाळात हळूहळू तरंगत होते. हाताशी असलेल्या शेतातल्या हिरवळीवर सोन्यासारखं ऊन पडलं होतं. वाऱ्याची अशीच एक मंद सुसाट झुळूक येऊन आमच्या अंगावरून जात होती. तिच्या स्पर्शाने शरीर शहारायचं आणि मन कसं कोवळं व्हायचं. बोलणं बंद झालं होतं, पण एक शांतता नव्हती. आमच्यातला एक सुखद संवाद शब्दांशिवाय सुरू होता. त्या शांततेत कान टोकदार केलेस तर गवताच्या पात्यांची सरसर, एखाद्या कोवळ्या फुलावर बसलेल्या भुंग्याचं गुणगुणणं, अगदी दूरवरच्या कुठल्यातरी ओढ्याची कुजबूज ऐकू येत होती. त्या प्रसन्न वातावरणात आमचं मन नकळत एका नवीन अनुभवाच्या उंबरठ्यावर उभं होतं, मानून निसर्ग आपल्याला काहीतरी सांगू इच्छित असेल. अचानक एक विचित्र फुसफुस आवाजाने शांततेचा नवरा भेदला. फुस फुस. मी तो आवाज ऐकला आणि थोडं सैरभैर होऊन संदेशकडे पाहिलं. तो वारा आहे, मी मनाचा समजुता करत म्हटलं. पण पुढच्याच क्षणी आमच्यापासून अवघ्या 10 फुटांवर गवताच्या एखाद्या पात्यासारखा दिसणारा एक लांबट काळा पदार्थ अचानक उभा राहिला. क्षणात त्याने आपला फणा उभारला. तो होता एक भला मोठा काळा नाग. त्याचा फणा उभारलेला आणि जीभ हलवत त्याने आपला द्विधा स्वभाव दाखवला. त्याचे डोळे जणूपही आम्हाला चिरत होते. माझ्या छातीत धडकी भरली. मी घाबरून जागीच थिजून गेले. माझ्या तोंडून एकही शब्द फुटेना. घशात कोरड पडली होती. हातपाय लाकडासारखे झाले होते. आता साप आमच्या अगदी जवळ येऊ लागला होता. जगाचा अंत जवळ आल्यासारखं वाटत होतं. पण संदेश, त्याने एका क्षणाचाही विचार केला नाही. त्याने हातातला गवताचा काडा टाकून दिला. त्याचा चेहरा अचानक कठोर झाला आणि तो जागेवरून तडक उठला. त्याचा आत्मविश्वास आणि धाडस पाहून मी अक्षरशः थक्क झाले. सापाच्या वेगवान हालचालीकडे लक्ष ठेवून संदेशने एक झटका दिला आणि त्याने त्या नागाला त्याच्या शेपटीपासून पकडलं. सापाने आपली शक्ती वापरून सुटका करून घ्यायचा प्रयत्न केला, पण संदेशचं पकड अतिशय घट्ट होतं. माझ्या डोळ्यासमोर एक सिनेमासारखं दृश्य घडत होतं. मग संदेशने त्या नागाला जोरात फेकून दिलं. तो काळा नाग हवेतच एक लांब वर्तुळाकार फेरी मारून दूरवर पडला आणि लगेच झाडाझुडपात अदृश्य झाला. माझा जीव भांड्यात पडला. मी धावत जाऊन संदेशला मिठी मारली. माझ्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहत होती. मी माझं डोकं त्याच्या छातीवर टेकवलं. त्याच्या छातीचे धक्के जोरात सुरू होते. माझ्या काळजात ते धक्के मोठ्या आवाजात घुमत होते. माझी कंप सुटली होती. संदेशने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. त्याचा हात हळूवार होता. जणू काही तो मला सांगत होता की घाबरू नकोस, मी इथे आहे. त्या हलक्या स्पर्शाने माझ्या मनाला अभय मिळालं. त्या क्षणी मला खरोखरच असं वाटलं की मी पुन्हा जन्माला आले. संपूर्ण जगात एकमेव माणूस जो माझ्यासाठी उभा आहे तो म्हणजे संदेश. त्याच्या सहवासात मी सुरक्षित होते. आम्ही काही क्षण तसेच उभे राहिलो. मग संदेशने माझं डोकं उचललं. माझ्या डोळ्यात खोल बघितलं. त्याचा चेहरा माझ्या ओठांजवळ आला आणि त्याने हळूच माझ्या ओठांवर चुंबन घेतलं. माझं मन थर्रारलं. पण त्या स्पर्शात वासना नव्हती. ती होती एक प्रेमाची ओल. मीही त्याच्या ओठांना स्पर्श केला. आमचं ते चुंबन आमच्या आयुष्याचा तो क्षण कायमचा बदलून गेला. त्यानंतर आम्ही दोघंही एकमेकांना घट्ट मिठीत घेतलं. जणू आयुष्यभराचं दुःख त्या मिठीत विरघळून गेलं. मला वाटलं, जर माझ्या आयुष्यात संदेश आधी आला असता तर माझं नशीब किती वेगळं असतं. मी दुसऱ्या माणसाचा मुलगा असूनही तो मला संपूर्ण मनापासून स्वीकारत होता. त्याच्या नजरेत कधीच तुच्छता नव्हती, फक्त ममता आणि आदर होता. त्या दिवशी संदेशने माझा हात हातात घेतला आणि गंभीर आवाजात म्हणाला, अंजली, मला तुझ्यावर प्रेम झालं आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? माझे डोळे अश्रूंनी भरून गेले. शब्द फुटत नव्हते, पण माझ्या मनातल्या हालचालीनेच सगळं उत्तर होतं. मी त्याला प्रेमाने मिठी मारली आणि हळू आवाजात म्हणाले, हो संदेश, मला तुझ्याशी लग्न करायचे. त्या दिवसापासून आमचं प्रेम अजून घट्ट झालं. काही दिवसांनी संदेशने आपल्या आईला सगळं सांगितलं. तिची आई काही क्षण शांत राहिली. मग तिच्या डोळ्यात अश्रू आणि ओठांवर आशीर्वाद आला. ती म्हणाली, संदेश, तू योग्य केलंस. अंजली चांगली आहे. तिचं मन सोन्यासारखं आहे. देव करो तुमचं आयुष्य सुखी होऊ दे. तिच्या आशीर्वादाने आमच्या प्रेमाला सहमती मिळाली. काही दिवसांनी आम्ही दोघंही ग्रामदेवतेच्या मंदिरात शांतपणे लग्न केलं. माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते आणि संदेशने माझ्या कपाळावर कुंकू लावलं तेव्हा मला असं वाटलं की देवाने मला पुन्हा एक नवं आयुष्य दिलं आहे. आता मी आणि संदेश आमच्या छोट्याशा संसारात खूप आनंदाने जगत आहोत. आम्ही आमचं बाळ वाढवतो,
काम करतो आणि एकमेकांशिवाय आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मी आणि संदेशने लग्न करून बरोबर केलं की चूक? कमेंटमध्ये नक्की कळवा. कधीकधी देव आपल्याला तुटू देतो, हरू देतो, कारण त्यानंतरच तो आपल्याला योग्य माणसाशी भेट घडवतो. अंजलीचं आयुष्य संपल्यासारखं झालं होतं, पण संदेश आला आणि तिचं आयुष्य पुन्हा उजळलं. प्रेम नेहमी पहिल्या नजरेत होत असतं. कधीकधी ते त्या व्यक्तीमध्ये सापडतं जो आपल्या तुटलेल्या हृदयाचे तुकडे पुन्हा जोडतो. खरा प्रेमी तोच जो भूतकाळ न पाहता वर्तमान आणि भविष्य दोन्ही मनापासून स्वीकारतो. आमची ही प्रेमकथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.